तर सलामी जोडी पाहतो खेळपट्टीवर दामू आणि रुपेश आणि आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मयूर. पहिला चेंडू पावलाचा वापर, चेंडू हवेत आणि मात्र पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केली गोलंदाज मयूरने आणि निराश पालवून आता मात्र दामू माघारी परततोय. लागतोय पहिला धक्का आई एकविरा स्पोर्ट साबस संघाला. मात्र या ठिकाणी फेकून दिली, कारण दामूवर भरपूर साऱ्या अपेक्षा असतात. ज्यावेळी एकविरा संघ सापास संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय त्यावेळी जबाबदारी भरपूर वाढत असते, ती म्हणजे दामूची. पण या ठिकाणी हवी तशी तो कामगिरी करू शकला नाही. नवीन फलंदाज पाहतोय वन डाऊन येतोय अजय. पहिल्या षटक पाहतोय पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात इथे मात्र मयूर आपल्या संघाला करून देत असताना और विकेटने पुन्हा एकदा टॉस चेंडू आहे ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केला, चेंडू जातो नक्कीच मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतोय आपण. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळते आणि चांगली फेक सुद्धा होती. पहिली धाव इथे मात्र आपल्याला अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैयक्तिक अजयने खातं उघडलं आणि संघाचं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन करतोय. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहतो खेळपट्टीवर आणि त्याचमुळे गोलंदाजीला थोडीशी दुखी नक्कीच या ठिकाणी मात्र ठरताना मला पाहायला मिळू शकेल. डाबे स्टिक सोडून मात्र निघून जातो या पंच विजय घरात त्यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. विजय घरात आणि रमेश बजागे हे दोन पंच या सामन्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि दोघेही सुद्धा पाहिले तर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. भरपूर जाणकार आहे क्रिकेटच्या माध्यमातून. टायमिंग फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. या फटका फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि शॉट मिडविकेटला मात्र झेल टिपला जातोय. दुसरा धक्का या ओव्हर मध्ये लागत असताना आई एकविरा स्पोर्ट साबस संघाला फलंदाज बाद. कॅमेरा वर्क पहा, काय जबरदस्त कॅमेरा वर्क. आमचे कॅमेरामॅन आहेत किरण थले, लाजवाब कामगिरी, परफेक्ट ऑलराऊंडर आहे. एसके टीमचा आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि राज बार्शी डीएससी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. चांगल्या चेंडूची फेकी, ढाट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या ओव्हरमध्ये मयूर साकारताना आपण पाहतोय. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी दबावाच्या स्थितीमध्ये आपल्याला बॅटिंग पाहतोय ती म्हणजे एकविरा साबस संघाची. फुलटा चेंडू मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाही, परंतु वाडिश मिडॉपला मात्र थोडस गचाट क्षेत्रक्षण पाहिलं आपण. त्याची तिथे एक धाव होती, तिथे मात्र दोन धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. आणि आता मात्र कुठेतरी पार्टनरशिप करावी लागेल या दोन फलंदाजांना, कारण दोन गडी स्वस्तात मात्र गमावले. कारण दामूसारखा फलंदाज शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर रुपेश सुद्धा सलामीला आला होता आणि तो सुद्धा फलंदाज शून्यावरच मात्र माघारी परतला. म्हणजे जे सलामीवीरांकडून जी अपेक्षा होती सुरुवातीची, ती अपेक्षा मात्र या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही. आणि त्यामुळे आता मात्र अजय आणि नवीन फलंदाज पाहतोय खेळपट्टीवर दिनेश. काय ऍक्शन आहे विजय घरची पहा. प्रत्येक पंचांची एक वेगवेगळी शैली असते. आणि मात्र या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्या पाहायला मिळते या दोन गडी बाद 4 5.
इथे मात्र सरळ बॅटर लॉप करतोय, फटका तर खूपच छान आहे आणि भरपूर वेगाने मात्र निघून जाईल. अगदी आमच्या स्वर्गीय सूरज भास्कर पाटील समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मयूरने केली. शेवटच्या चेंडूवर चौकार प्राप्त केला फलंदाजाने, परंतु 10पेक्षा कमी धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मात्र त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये प्राप्त केले. यानंतर जो पुढील सामना असेल तो सामना आहे कीर्तिस्फोट आमनेपाडा विरुद्ध जय मल्हार किरवली. दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे, कारण यापुढील पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत आणि जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो संघ फाईट करेल स्वराज्य स्पोर्ट नानकर या संघाच्या अगेन्स्ट. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज सागर. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण आता मात्र आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात, कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी पॉवर प्लेची मात्र बंधनं होतं, परंतु आता मात्र कुठल्याही प्रकारचं तसं काही बंधन नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की डीप मध्ये जास्त प्रोटेक्शन आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. थोडी शफल झाले होते फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न, परंतु हवी तशी उचली मात्र चेंडूला मिळाली नाही आणि चेंडू मात्र सरळ निघून जातो इष्टांच्या डोक्यावरून. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल भरपूर शफल झाले होते आणि चेंडू थोडंसं खाली सुद्धा राहिला होता. डॉट चेंडू जी सुरुवात मयूरने केली, पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन त्याने केलं होतं आणि तशाच प्रकारे सुरुवात सागर आपल्या संघाला करून देत असताना आता मात्र हा खराब चेंडू आहे. पंचांचा बेमरता इशारा. चेंडू अतिशय वेगाने मात्र माघारी निघून जातोय नॉन स्टॉप सीमेच्या दिशेने. 286 चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धाबा सुद्धा पूर्ण झाल्या आणि ज्या बाली चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 3 धाबा पूर्ण प्लस नो एकूण 4 धाबा या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि या पुढील चेंडू फिरीट असेल. महत्वाच्या श्रेणी मात्र धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी धाबांसाठी हा संघ तडफडत होता. ज्याप्रमाणे एखादा वालवंटामध्ये उंट तडफडतोय, परंतु या ओव्हरमध्ये पहिला चेंडू चांगला आल्यानंतर त्यानंतर एक खराब चेंडू पिकी पाहिली आपण. फ्रीट चेंडू असेल आणि फ्रीट चेंडू मात्र पटपट लाईनवर मात्र पाहायला मिळतोय. फटका तर चांगला पाहायला मिळतोय स्ट्राईक कव्हरच्या दिशेने, परंतु त्यापेक्षा चांगली फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. एक मात्र चौकार पाहिला पण पूर्ण इनिंग्स मध्ये आतापर्यंत अजयच्या बॅटमधून. त्यानंतर तुम्ही सिंगल डबल तिहेरी या धावेने मात्र आतापर्यंत धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तुम्ही अशा धाबा जरी जोडीत राहिल्या तरी सुद्धा मात्र चांगले स्कोअर तुम्ही उभी करू शकता. 4 षटकामध्ये इथे मात्र इच लागते. चेंडू मात्र गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्राकडे जाऊन मग चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा घातकी निर्णय आणि पंच रमेश बजाज यांचा बोट आकाशाकडे आणि लागतोय एकविरास्पर सापत संघाला हा तिसरा धक्का फलंदाज बाद. त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि फलंदाज भरपूर चतुर आहेत. एक छोटीशी सुद्धा क्षेत्राची जर चूक करत असेल तर मात्र एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये मात्र माघारी राहत नाहीये. दुहेरी धाव तिहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये ते मात्र माहिर आहेत आणि अशाच रीतीने आता धाबा हे जे मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 18 धाबा स्कोर कार्डवर.
इथे मात्र या ठिकाणी चेंडू हवेत आहे. शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला मात्र काढला जातो. चेंडू मात्र या ठिकाणी वेगाने ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, जोपर्यंत दोन शतरक्षकांमध्ये थोडीशी त्या ठिकाणी आपल्याला झुंज पाहायला मिळाली आणि शेवटच्या ऐनवेळी मात्र चेंडूला उचलून फेक केलं. तत्पुरते मात्र या ठिकाणी धाबा पूर्ण केल्या 3. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये काय तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता स्कोर कार्डवर आपल्या धाबा पाहायला मिळत आहेत. 21 आतापर्यंत 12 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या, त्यामध्ये सागरने इथे मात्र कुटुंबाचा चेंडू फुल करायचा होता. मेश टायमिंग फटका डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे तरी मात्र सिक्सर सोबत झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. भरपूर मोठी चूक पाहायला मिळाली आणि पंच विजय घरते यांचा षटक समाप्तीचा इशारा पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव पाहायला मिळाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. तर पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार दुसरा षटक पाहिला तरी एकव्या संघासाठी भरपूर लाभदायक आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 14 धावा या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाज सागरने खर्च केल्या. 1 विकेट त्याने प्राप्त केली. विकेट्स मात्र त्याला मिळाले नाही, परंतु धावचीच्या स्वरूपात त्याने मात्र या ओव्हरमध्ये एक गडी नक्कीच बाद केला, परंतु ती विकेट्स त्याच्यामध्ये खात्यामध्ये ऍड केली जाणार नाही. चांगला कमबॅक समज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक पाहतोय, कारण आपण पाहतो की भरपूर या ठिकाणी पाण्याची गरज आहे, कारण पाण्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. कारण मानवाच्या 3 मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, आणि त्यापैकी हे पाणी म्हणजे जीवनच आहे. आणि त्याच पाण्याची मागणी मात्र या ठिकाणी खेळाडू करत असताना पूर्णपणे सूर्य देवता या स्पर्धेवर प्रसन्न आहे. अगदी पोषक वातावरण पाहतो आपण क्रिकेटच्या खेळासाठी. साफसुथरं भाल, कुठलाही ढगाल वातावरण पाहायला मिळत नाही. मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला तुम्हाला अतिशय सुंदर हिरवी झाडे पाहायला मिळत आहेत आणि त्या हिरवी झाडांमधून तुम्हाला हा गारवा निर्माण होतोय आणि त्यामध्ये तुम्ही ही मोठी स्पर्धा पाहता. ओमसाई आमनी लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सावरीदेव चषक 2022 दिवस पहिला. षटक इथे मात्र सुरुवात करे गोलंदाज गीतेश. इथे मात्र फटका खेळला, चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, काय जबरदस्त झेल तिथे मात्र टिपलेला आहे. अगदी स्वतःला झोकलं त्या ठिकाणी आणि चेंडूला मात्र ठिकाणी खाली पडू दिलं नाही आणि हा कार्य केला आहे संदेशने. वा, सॅल्यूट आहे संदेश तुला. अशा प्रकारचे दृश्य तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळामध्ये जास्तीत जास्त पाहत असता, परंतु हे दृश्य ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की टेनिस क्रिकेट सुद्धा एक मोठ्या दर्जावर एक उच्च लेवलला पोहोचला आहे. त्यात काही शंका नाही. साबाद संघाला लागणारा हा 4था धक्का, फलंदाज बाद. सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी इथे मात्र एच आणि मात्र शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना मात्र चूक पाहायला मिळते. या झेल होता, परंतु झेल ड्रॉप केला आणि या जीवनदान मिळतो या फलंदाज दिनेशला, कारण या अगोदर महेश बाद झाला. 3 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र पिंट्या पाहूया या स्लॉग खेळामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण पिंट्याला मोठ्या फटक्यांसाठी मात्र दानला जातो या 21 फूट सावध संघासाठी, कारण पिच हिटिंग म्हणून त्याला संबोधला जातोय आणि तशी प्रकारची कामगिरी करतोय का पाहूया. भरपूर बॅकफुटला गेले, कुठेतरी ऑफसाईडला एक फटका त्यांना खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु चेंडूमध्ये वेग भरपूर पाहायला मिळाला आणि त्या वेगामध्येच मात्र पिंट्या हा फलंदाज भेटतोय. धावसंख्या स्थिर 24 धावा, गडी गमावले 4. यानंतर जय मल्हार स्पोर्ट किरवली संघ इन ऍक्शन मध्ये असेल. कीर्ती स्पोर्ट आपणेपाडा संघाच्या अगेन्स्ट. आता मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, मिस्की हिट आहे, परंतु चेंडू मात्र खाली क्षेत्रामध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु थांबू शकणार नाही. चेंडू भरपूर वेगाने निघून गेला. 4 धाबांसाठी हा चौकार.
28 धाबा स्कोर कार्डवर. असेच मोठमोठे फटकी पिंट्या खेळण्यामध्ये दमखम ठेवतो आणि तो एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र पहा किती सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु राज बार्शी काय जबरदस्त फिल्डिंग करतोय. ज्याप्रमाणे कॅमेरा वर्क आहे त्याच्याकडनं पाहायला मिळत असतोय तशाच प्रकारचं तुम्हाला साफसूत्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि या सिंगलवरच मात्र पिंट्या हा फलंदाज समाधानी धाव होईल. एक धाव त्यांनी कंप्लीट केली. आता मात्र पार्टनरला त्यांनी संधी दिली आहे दिनेश. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या आणि या ठिकाणी ट्रिपल हा उद्ध्वस्त. स्वतःचं घर त्यांनी तिथे दरवाजा उघडं केलं आणि त्या घरामध्ये चोरी करून गेला गोलंदाज गीतेश. लागतोय 5वा धक्का सावध संघाला. रिप्ले तुम्ही पाहू शकाल कशा रीतीने मात्र फलंदाज बाद झाला. अगदी फुलटॉस चेंडूवर मात्र फुलटॉस चेंडूवर टायमिंग फटका पाहायला मला. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 29 धावा. 3 षटकांची समाप्ती. गडी गमावले 5. पिंट्या आहे खेळपट्टीवर. नवीन फलंदाज येईल पिंट्याला साथ देण्यासाठी विघ्नेश. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे स्वराज्य स्फोट नांदकर संघाचा कर्णधार, कारण जयमल्हार स्फोट किरोली संघ इथे मात्र पूर्णपणे रेडी आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये त्या संघाचा घाम फुटला होता. आणि नवीन गोलंदाज आता मात्र असेल राजेश बार्शी. राजेशने एंट्री भरपूर लेट केली क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु ग्रेट असेल की पाहूया. विकेट हॅट्रिक साठी एसके टीम कडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकोणतीस धाबा स्कोर कार्डवर 3 षटकांची समाप्ती. अजून शेवटच्या षटकाचा खेळ या पहिल्या इनिंग्स मध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळू शकेल. राज बार्शी वॉर्म अप करतायत, कारण त्याला माहिती की आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळू शकेल. आणि तशा प्रकारची कामगिरी करतोय का पाहूया. और तो विकेट मारा करतील, परंतु त्याच्या समोर आहे पिंट्या. पिंट्यापासून वाचत असेल तर पिंट्यावर तुम्हाला चेंडू दूर ठेवावा लागेल, नाहीतर पिंट्या भरपूर लांब चेंडूला फेकून देईल. पहिल्याच चेंडूवर हा बिगिट षटकार. त्याला फलंदाज पिंट्याने इष्टांच्या समोर लेंथ पाहायला मिळाली. ती लेंथ ओळखली या पिंट्याने आणि जबरदस्त अंदाज आपला ज्याप्रमाणे पंच विजय घराचा अंदाज पाहायला मिळाला, त्याचप्रमाणे शिवलेचे पंच रमेश बजागे आहेत. स्वागत केलं राज बार्शीचं षटकाराने आणि धावसंख्या पाहायला मिळते 35. पुढील चेंडू भरपूर दूर ठेवतो. एवढा सुद्धा दूर ठेवू नका की पंच तिथे मात्र वाईट घोषित करतील. तुम्हाला लाईन चांगली पकडावी लागेल, लेंथवर तुम्हाला मात्र गोलंदाजी करावी लागेल. आणि जर अशा प्रकारे धाबा तुम्ही जर खर्च केल्या तर मात्र साबत संघ इथे मात्र एक चांगली मोठी धावसंख्या तुमच्या अगेन्स्ट उभा राहू शकतो. एक लिगले चेंडू तिथे मात्र हाताळलाय राजने आणि एका चेंडूवर तब्बल 7 धावा त्याने मात्र खर्च केल्या. 36 धावा स्कोर कार्डवर. अजून एक इथं मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. कारण पंच आमच्याकडे बोलतायत. पुन्हा एकदा समांतर हातांची जोडी पाहायला मिळाली आणि हा येणारा बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. 37 धावा स्कोर कार्डवर आणि काहीतरी कानमंत्र मात्र राज बार्शीला मात्र दिला जातोय आणि त्या कानमंत्राचा मात्र आणखी फायदा उचलेल का पाहूया. कारण स्लॉग षटकामध्ये तुम्हाला तुमच्यावर नक्कीच प्रेशर असतोय, परंतु या ठिकाणी अंबाक करावा लागेल राजला. आणि या ठिकाणी दुसऱ्या मूल्यामध्ये चेंडूची फेकी पाहायला मिळाली. राजला माहितीसाठी या विकेट हॅट्रिकला पारितोषिक आहे, व्हाईट हॅट्रिकला मात्र पारितोषिक नाहीये.
आणि किरण थल यांच्याकडे 100 रुपये कॅश प्राईज दिला जाईल. किती मोठेपणा आहे एसके टीमचं. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर लागोपाठी तिन्ही चेंडू स्वेर. असं वाटते की कुठेतरी आमने या गावातून भरपूर खेळाडू मात्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा कदाचित प्रेशर असेल. दुसरीकडे पाहिलं तर एसके टीम सज्ज आहे, ही स्पर्धा कव्हर करते, त्या टीमचा सुद्धा प्रेशर असेल. आणि तर बॅट्समनने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे की हा भीमर आहे की नाही. जस ओके, तर पाहूया आपण हा चेंडू वाईट आहे की भीमर आहे. पंचांनी तर वाईट घोषित केलाय. नो चेंडू आहे आणि फ्रीट असेल. यस, पंच विजय गरे त्यांनी मात्र आपला निर्णय बदलला आणि पिंट्याला आता मात्र फ्रीट चेंडूचा मात्र सामना करण्याची संधी इथे मिळेल. धावसंख्या 38, 38 धावा स्कोअर कार्डवर. शेवटचा षटकाचा खेळ इथे मात्र आपण पाहतोय. भरपूर प्रेशरमध्ये गोलंदाजी राजकडनं आपल्या पाहायला मिळते, कारण राज एक म्हणजे या खिलाडी आहे, परंतु इथे मात्र थोडीशी चूक पाहायला मिळते. त्यानंतर अजून एक मात्र चेंडू लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा वाईटचा इशारा. फ्रीट कंटिन्यू. 6 षटकांचा षटक असतोय, परंतु आतापर्यंत एक लिगली चेंडू पाहायला मिळाला आणि तो एक लिगल चेंडू टाकण्यासाठी 5 चेंडू राज बार्शीने हाताळले. आणि जर अशी जर गोलंदाजी किरण तरी जर शेवटपर्यंत झाली तर मात्र आपल्याला 6 वाजतील असं त्यात काही शंका नाही. टेन्शन घेऊ नका, फ्लड लाईट सुद्धा आहे या ठिकाणी. राज फ्रीट कंटिन्यू आहे आणि आता मात्र लिगली चेंडू, परंतु फ्रीट असल्या कारणाने मात्र तुम्हाला दुसऱ्या अंदाज संधी मिळू शकेल आणि त्या संधीचं सोनं केलं. डार्क हिट आणि फलंदाज फिट. माघारी परतेल फलंदाज विघ्नेश. आतापर्यंत पिंट्याच्या बॅटमधून पाहिलं आपण एक चौकार एक षटकार 11 धावांवर खेळतोय. धावसंख्या आपण पाहतो स्थिर आहे, ते म्हणजे 38. लेग ब्रेक व्हेरिएशन पहा. राज सांगतोय की तुम्ही माझ्या गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी चर्चा करत असाल, परंतु मी कमबॅक करून दाखवे ना. माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे व्हेरिएशन करण्याची हिंमत आहे आणि तेच मात्र करून दाखवताना पाहतोय आपण. एकोणचाळीस धावा 39. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी लेग ब्रेक. जर तुमच्याकडे अशा प्रकारची जर व्हेरिएशन करण्याची हिंमत आहे तर मग तुम्ही एवढी लिगली चेंडू कशा प्रकारे टाकू शकता, हा प्रश्न आता मात्र पडला असेल खेळाडूंना. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्टी विनोद बजागे त्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन दिलेला आहे. जे सामनावीरसाठी आपण जो चेक देतोय ते आम्हाला विनोद बजागे याचकडून लाभलेला आहे. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. अजून एक इथे मात्र चांगला चेंडू फेकी, परंतु या ठिकाणी असं वाटते की झेल ड्रॉप केला की काय एसटी रक्षकाने. यस, एश लागली होती आणि मात्र पिंट्याला जीवनदान मिळतो आणि एक धाव इथे मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली.
एक धाव आपण ऍड करूया स्कोर कार्ड मध्ये. एक धावेने आता मात्र धावफलक पुढे जाईल. 40 या आकड्यावर 6 गडी गमावले आणि या ठिकाणी सावध संघाने फायटिंग स्कोर उभा केलेला आहे. 40 धावा म्हटलं तर 4 षटकामध्ये एक चांगला स्कोर म्हटला जातोय आणि त्या धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लेग कटर काही जबरदस्त या ठिकाणी वापसी केलेली आहे. राजचं कौतुक करावं लागेल कारण षटकाची सुरुवात त्याने भरपूर खराब केली परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी आमने संघाच्या बाजूने इथे मात्र पाहायला मिळाला. परंतु हा षटक समाप्ती करत असताना तब्बल 10 चेंडूंची फेकी केली राज बार्शीने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 40 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. आणि हा सामना जिंकायचा असेल डीएससी स्पोर्ट आमने संघाला तर 24 चेंडू आणि 41 धावा तुम्हाला इथे मात्र जोडावं लागतील. दरम्यान सन्माननीय आमने फाटेगावची पप्पूजी जाधव यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तर विनंती असेल की आपण व्यासपीठावर घेऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण यायचं आहे. संघ असतील कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा आणि त्या संघाच्या अगेन्स्ट संघ असेल जयमल्लार स्पोर्ट किरवली. जे आपण टॉस विनिंग करण्यात आलं ते आपण शीतेबाई देतो संजय बजागे यांचे संदीप बजागे यांचे वडील इथे उपस्थित झालेले आहेत. पांडुरंग बजागे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कीर्तीस्फोट आमनेपाडा संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जयवंत बजागे आणि धनंजय बजागे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर विनंती असलेल्या किरवली ग्रामस्थांना आजी माजी सदस्य आजी माजी सरपंच आजी माजी पोलीस पाटील ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक जर इथे उपस्थित असाल तर आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आणि या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. आणि आपण थोडक्यात मात्र आणखी नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत. जयमल्लार स्पोर्ट किरवली आणि कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन इथे मात्र आलेले आहेत. सावतगावची उद्योजक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामदासजी दलवी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि मिस्टर विनोद बजागे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. तर या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. विनोदजी बजागे आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. ह्या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय रामदासजी दलवी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. एका बाजूला आहे सावरदेव चषक 2022 आणि दुसरीकडे आहे भावेशपट किरवली. तर दोघांपैकी तुम्हाला एक कॉल इथे मात्र द्यायचा आहे. कॉल देतील संघाचे कर्णधार. सावरदेवाची मागणी केलेली आहे परंतु आलेला आहे भावेशपट किरवली. तर आपण टॉस विनिंग कॅप्टनला शीतेबाई देणार आहोत. रामदासजी दलवी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग कर्णधाराला आपण शीतेबाई द्यायचा आहे. आपण या ठिकाणी आलात शोभावले त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सामना सुरू आहे वेळ कमी आहे आपल्याकडे फक्त तुम्हाला आमच्याबरोबर निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग ओके दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया सरळ टॉस बॉक्स मधून कॉम बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय घरत. धन्यवाद योगेश पाटिल. दोपहर के सत्र का एक बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला डीएससी आमने और आई एकवीरा सावत के बीच में आप देख रहे हैं इस समय जय सावरीदेव कप 2022 किरवली. पहली गेंद पर 2 रन प्राप्त किए हैं अविनाश ने. 41 रनों का टारगेट है डीएससी आमने टीम के सामने. गेंदबाजी कर रहे पहले ओवर में दिनेश. आगे रखी हुई गेंद ड्राइव किया, गेंद हवा में एक्स्ट्रा कवर को क्लियर किया है. आउटफील्ड वहां पर थोड़ी तेज है और गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर. 4 रन.
ये मैच भी काफी रोमांचक हो सकता है। और फुल टॉस थी लेकिन चूक गए। क्लीन बोल्ड। राजा शिल्प मुंबईचा शहरा फुलाचा गोंधळा 7 रनों पर पहला विकेट गवा दिया है डीएससी आमने टीम ने। आवश्यक रन रेट पारी की शुरुआत से 10 के थोड़ा सा ऊपर है। कमजोर गेंद थी, फुल टॉस गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए। और यही क्रिकेट है, कभी कभी क्रिकेट में फुल टॉस गेंदों पर विकेट मिल जाते हैं, यॉर्कर लेंथ गेंदों पर चौके छक्के जड़ देते हैं बल्लेबाज। तो ये कहीं ना कहीं थोड़ी विचित्रता लगती है क्रिकेट खेल की। इसीलिए तो क्रिकेट को महान अनिश्चितताओं का खेल कहा जाता है। नए बैट्समैन प्रसाद आए हैं और कप्तान ने आते ही ड्राइव लगाने का प्रयास किया, लेकिन पूरी तरह से चूक गए। ऑफ स्टंप के बाहर की ये यॉर्कर लेंथ गेंद, अच्छी वापसी करते हुए गेंदबाज। नॉन स्ट्राइकर से इन पर गितेश है, और गितेश एक अच्छे हरफन मौला खिलाड़ी है। जहां तक डीएससी आमने टीम का सवाल है, बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर रहेगी। ओ, इस बार बाल बाल बच गए। आत्मविश्वास की कमी नजर आ रही है प्रसाद की बल्लेबाजी में। और प्रसाद यदि 3 गेंदों पर 3 लगातार छक्के लगाते हैं तो भरत पाटिल नानकर इनकी ओर से 3,000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। और ऐसा करते हैं तो फिर मैच जीतने का मौका भी बनेगा। रनों की सख्त जरूरत है। 2 डॉट गेंदे खेल चुके हैं, गहरे दबाव में नजर आते हुए इस समय प्रसाद। अगली गेंद लेकर चले दिनेश, राइट आर्म ओवर द विकेट। एक और खूबसूरत गेंद, बहुत ही शानदार गेंदबाजी। पहली 2 गेंदों पर 7 रन बने थे, लेकिन उसके बाद एक भी रन खर्च नहीं किया। और इसके साथ ही पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ। स्कोर हुआ है 7 रन 1 विकेट के नुकसान पर। आई एकवीरा सावद और डीएससी आमने के बीच में ये बड़ा मुकाबला। आज कुल मिलाकर 10 टीमें पार्टिसिपेट कर रही है भवेश स्पोर्ट्स और गणेश बजागी आयोजित जय सावरीदेव कप 2022 में। कई सारे स्पॉन्सर्स हैं इस टूर्नामेंट के, उन सभी को हम थैंक्स कहते हैं। लंबी लिस्ट है वैसे देखा जाए तो। जैसे समय मिलेगा हम जरूर स्पॉन्सर्स के नाम जो है दर्शकों तक पहुंचाने का प्रयास करेंगे। बचे हुए 3 ओवर्स में 34 रनों की आवश्यकता। नए ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए। आसमान में अब हल्के फुल्के बादल नजर आते हुए, जिस वजह से कहीं ना कहीं रोशनी थोड़ी सी कम हो गई है। दामू के हाथ में गेंद। दामू एक बहुत ही अच्छे खिलाड़ी है, ज्यादा से ज्यादा युवा खिलाड़ी दोनों भी टीमों के पास। आज का दिन युवाओं का दिन कहा जा सकता है इस टूर्नामेंट में। हालांकि राष्ट्रीय युवा दिन कल था 12 जनवरी। वाइट गेंद, दिशा पर कंट्रोल रखना होगा क्योंकि बहुत अधिक रन्स भी नहीं है वैसे देखा जाए तो बचाने के लिए। ऐसा टोटल है जहां पर संघर्ष तो किया जा सकता है, लेकिन 2-3 बड़े शॉट्स बल्लेबाज खेल लेते हैं तो उनका काम आसान बन सकता है। अब यहां से और 33 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें शेष। उछाल लेती हुई गेंद ऊपर लगी बल्ले के। ओ, आसान सा कैच, लपक नहीं पाए शॉर्ट थर्ड मैन की दिशा में खिलाड़ी। लड्डू कैच था, बाल बाल बच गए हैं। जीवन दान मिल गया है गितेश को और ये काफी महंगा साबित हो सकता है। गेंदबाज निश्चित रूप से थोड़े से निराश रहेंगे। अच्छी हाइट है वैसे देखा जाए तो दामू की, डिसेंट हाइट जिसे कहा जा सकता है। और थोड़ा अतिरिक्त उछाल प्राप्त किया था उन्होंने, बैट्समैन को फंसा लिया था अपने जाल में, लेकिन फील्डर का साथ नहीं मिला। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार देखा परखा जाने दिया क्योंकि लेग स्टंप के बाहर थी। अतिरिक्त रन मिलेगा वाइड के रूप में। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। 41 रनों का पीछा किया जा रहा है डीएससी आमने टीम द्वारा। यहां से और 31 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए। थोड़ी से निराश गेंदबाज। ओह, खूबसूरत गेंद। इस बार अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए। और क्या बल्लेबाज निकल पड़े हैं? जी नहीं, शायद उनके
सिर से लगने के बाद चली गई थी गेंद विकेट कीपर के हाथों में, लेकिन महत्वपूर्ण डॉट गेंद आती हुई। 4 गेंदें खेली अभी तक, प्रसाद ने खाता खुला नहीं है। कप्तान है और कप्तान इस तरह से प्रदर्शन करेंगे तो फिर कैसे टीम आगे बढ़ेगी, ये भी तो एक बहुत बड़ा सवाल है। ऑन साइड में फैलाया हुआ फील्ड है, इस बार धीमी गति की गेंद पूरी तरह से छकाया। कमाल की गेंदबाजी, तरह तरह की गेंदें देखने को मिल रही है इस ओवर में। जबरदस्त मिश्रण कर रहे हैं दामू, उछाल भी बीच बीच में उनको अच्छा प्राप्त हो रहा है और गति में इस बार परिवर्तन किया था जिसको बिल्कुल भी परख नहीं पाए थे। ये देखिए बहुत धीमी गति से डाली हुई गेंद थी और गलत लाइन पर खेल बैठे थे वहां पर। इस बार बल्ले का ऊपरी किनारा शॉर्ट थर्डमैन की तरफ फील्ड किया गया और शायद कहीं ना कहीं ये रणनीति है कि शायद उनका विकेट भी लेना नहीं चाहते हैं गेंदबाज, लेकिन पलटवार करना होगा प्रसाद को। अब जाकर उनका खाता खुला है छठी गेंद पर। टीम का स्कोर 11 रन। इस ओवर में अभी भी 2 गेंदें शेष है, यानी कि कुल मिलाकर 14 गेंदें बची है। जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता है डीएस श्याम ने टीम को। फील्डिंग में थोड़ा बदलाव यहाँ पर किया जा रहा है। लॉन्ग ऑन बाउंड्री पर है, एक वाइडिश टिप मिड विकेट, एक स्क्वेरिश टिप मिड विकेट, एक डिप स्क्वेयर लेग है और इसी बीच ये गेंद इस बार लेग स्टंप की दिशा में उछाल दिया है गेंद को। डिप बैकवर्ड स्क्वेयर लेग क्षेत्र में खेला है, गैप है वहां पर, बहुत बड़ा गैप, लेकिन बढ़िया फील्डिंग। शॉर्ट फाइन लेग से खिलाड़ी पहुंचे गेंद पर, 2 रन पूरे किए गए। तीसरे का प्रयास हो रहा है, यहां पर मौका बना, डायरेक्ट हिट और बैट्समैन रन आउट। बहुत ही बड़ा झटका गीतेश पेविलियन में लौटते हुए। 2 रन मिले थे, तीसरे रन का भी प्रयास किया गया और तीसरे रन के चक्कर में बैट्समैन रन आउट हुए हैं। 13 रन 2 विकेटों के नुकसान पर इस समय डीएस श्याम ने। लाडी गोडी न फिरवून उद्या मला सोडून बहुत ही बड़ा नुकसान हुआ है हमने टीम को। नए बैट्समैन सागर आए हैं। इस बार फ्लाइटेड गेंद थी लेकिन लेग स्टंप के थोड़ी बाहर रही, वाइड का इशारा, अतिरिक्त रन मिलेगा। ये एक समस्या रही है गेंदबाज दामू के लिए कि उन्होंने 3 अतिरिक्त गेंदें की है इस ओवर में। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन और 27 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए डीएस श्याम ने टीम को। 13 गेंदें अभी भी शेष है। अपने ओवर की आखिरी गेंद लेकर दामू, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार पटकी हुई गेंद, खेलने की कोशिश नहीं की और बिल्कुल स्टंप्स के ऊपर से गेंद निकल गई है। डॉट गेंद और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। काफी लंबा चला ये ओवर, लेकिन ज्यादा रन्स खर्च नहीं किए दामू ने, सिर्फ 7 रन उनके ओवर में बने। पहले ओवर में भी 7 रन आए थे। 2 ओवर के पश्चात स्कोर है 14 रन 2 विकेटों के नुकसान पर और बचे हुए 2 ओवर्स में अब 27 रनों की जरूरत डीएस श्याम ने टीम को। डीएस श्याम ने और आई एकवीरा सावत के बीच में ये सेकंड राउंड का मुकाबला। आइए चलते मंच की तरफ, व्यासपीठावर जाऊया, आपण एक सन्मान घेऊया। व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय भरतजी पाटील, नांदकर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि समाजसेवक आहेत। त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। या स्पर्धेचे शिल्पकार गणेशजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण भरतजी पाटील यांना सन्मानित करीत आहोत। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सावत गावचे समाजसेवक सन्मानित दिनेशजी तळणे यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। या स्पर्धेचं हे देखील एक वैशिष्ट्य आहे, नेहमीच आपण पाहिलेलं आहे। भरपूर मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत असतात आणि सर्वच पाहुण्यांचा पाहुणचार केला जातोय। गणेशजी बजागे आणि भावेश स्पोर्ट्स किरवली संघाच्या माध्यमातून दिनेश तळणे साहेबांचा येथे सन्मान केला जातोय। यानंतर आमच्या सन्मान मूर्ती असतील ग्रामपंचायत सावतचे सदस्य सन्माननीय रामदासजी दळवी, नवीन षटकाला सुरुवात झाली। स्विंग अँड मिस, पहिला बॉल डॉट निघून गेलाय। समीकरण कठीण होत चाललंय। 11 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता। रामदासजी दळवी एक डॅशिंग पर्सनॅलिटी, ग्रामपंचायत सावतचे विद्यमान सदस्य, त्यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पप्पू जाधव आमणेपाडा यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत।
त्याचा त्यांनी स्वीकार करावा. एक चांगला फटका, कडक ऑन ड्राईव्ह, मात्र जबरदस्त फिल्डिंग, अफलातून क्षेत्ररक्षण वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निश्चितच चौकार वाचवलाय फिल्डरने. आणि या दरम्यान फक्त 2 धावा घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. खूप चांगला फटका होता. लॉंग ऑनला फिल्डर तेथे दामू होते आणि पुन्हा एकदा दामूचं चांगलं योगदान आपल्या टीमसाठी. तर सन्माननीय पप्पू जाधव यांना देखील आपण सन्मानित करीत आहोत. त्यानंतर नानकर गावचे समाजसेवक सन्माननीय तुकाराम पाटील साहेब देखील व्यासपीठावर आहेत. त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर गणेश बजागे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, यावेळेस ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता. चेंडूच्या मेरिटवर जास्त फलंदाजी झालेली नाही आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय DSC आमने संघाला. आतापर्यंत डॉट चेंडू भरपूर प्रमाणात त्यांनी खेळलेले आहेत. तुकारामजी पाटील साहेबांना आपण सन्मानित केलंय व्यासपीठावर. धावसंख्या स्थिरावली आहे 16 या आकड्यावर. विजयाचं लक्ष आहे 41 धावांचं. अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. फक्त 9 चेंडू शिल्लक. ऑफ साईडला सर्कलमध्ये 3 खेळाडू, 1 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहे. ऑन साईडला 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात. यावेळेस एक चांगला फटका, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल काढलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. सुरेख चौकार. अतिशय चांगला फटका सागरच्या बॅटमधून. ऑन द राईज हा फटका मारला होता, मात्र मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याला क्लिअर केले. एक टप्पा घेऊन बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे निघून गेलाय 4 धावांसाठी. अशाच फटक्यांची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे DSC आमने संघाला. समीकरण आता मात्र बदलतंय. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय रोमहर्षक स्थितीत जाताना दिसतोय. आज भरपूर सामने आपल्याला रोमहर्षक स्थितीत जाताना दिसत आहेत. खूप रंगतदार क्रिकेट सुरुवातीपासूनच आपण एन्जॉय करतोय जय सावरीदेव चषक 2022 मध्ये. दरम्यान गुरुनाथजी बजागे यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. ग्रामस्थ किरवलीचे, त्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 13चा डिफरन्स आहे. 2-3 मोठे फटके आले तर निश्चितच हे समीकरण फलंदाजांना बनवता येईल. मात्र ते मोठे फटके येतील का ते पाहावं लागेल. चांगला बॉल, गुड कमबॅक डिलिव्हरी. खोलवर टप्प्याचा बॉल होता, पूर्ण लांबीचा. उजव्या बाहेर बीट केलंय फलंदाजाला. उंच बॅकलिफ्टन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट भरपूर उंच उचलली होती, मात्र बॅट खाली येण्या अगोदरच बॉल बॅटच्या खालून निघून गेलाय विकेटकीपरचा वेध घेत असताना. अतिशय सुरेख बॉल. हे षटक देखील आपण पाहिलं तर सावध संघाच्या बाजूने राहिलंय. फक्त 6 धावा आतापर्यंत अजयने खर्च केल्यात. अजय गोलंदाजी करतो या 3ऱ्या षटकामध्ये. समीकरण 7 चेंडू, विजयासाठी 21 धावांची आवश्यकता DSC आमने टीमला. पुन्हा एकदा तोच बॉल होता. यावेळेस बॅटची आतली कडा घेतली चेंडूनं. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फक्त 1 धाव मिळेल आणि याचबरोबर अजयचं हे इकॉनॉमिकल षटक समाप्त होतंय. एक चौकार आला जरूर या षटकामध्ये, मात्र त्या व्यतिरिक्त त्याने जास्त धावा खर्च केलेल्या नाहीत. फक्त 7 धावा खर्च केल्या. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 2 बाद 21. शेवटच्या षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच समरी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. आई एकविरा सावध संघाने प्रथम बॅटिंग केली. 40 धावा जोडल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात. पिंट्याने 12 धावा बनवल्या होत्या. अजयने 9 धावांचं योगदान दिलं. दिनेशने देखील 9 धावा बनवल्या होत्या. मयूर आणि गीतेश यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. 2-2 गडी त्यांनी बाद केले होते आमने संघाकडून. मात्र प्रत्युत्तरात फलंदाजांनी निराश केलंय. 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा त्यांना जमवता आल्यात. दामू, अजय, दिनेश यांनी एक षटकं टाकलेली आहेत आणि 7-7च धावा तिन्ही गोलंदाजांनी खर्च केल्यात. हे फार मोठं वैशिष्ट्य. आणि तिन्ही गोलंदाजांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 1 फलंदाज धावबाद झालाय. येस, सफलता फक्त दिनेशला मिळाली आहे. मात्र खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली आहे. चला स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल आई एकविरा सावध संघाला. सावध संघाचे कॅप्टन आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपल्याकडे वेळ नाहीये जास्त. यानंतर देखील 3 सामने तब्बल आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. यानंतरचा सामना असेल कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा आणि जय मल्हार किरवली या 2 संघादरम्यान. आणि या चालू सामन्यातील विजयी संघ स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर संघाविरुद्ध 2 हात करणार आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय रोशन.
चांगला बॉल लेग कटर होता, यावेळेस तो बॉल पिक करता आला नाही आणि ह्या चुका बऱ्याच प्रमाणात केल्यात फलंदाजांनी. उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू ऑन साईडला खेळण्याच्या नादात त्यांनी भरपूर डॉट चेंडू खेळलेत आणि आपण पाहायला गेलो तर डॉट चेंडूंचं पर्सेंटेज फार मोठं आहे, त्यामुळेच फक्त 21 धावा सध्या धावफलकावर झळकत आहेत. 5 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस चांगला फटका आहे, पुल केलाय मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात. ओहो, सोपा झेल होता परंतु कॅच ड्रॉप. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद फलंदाजाला मिळालाय खरा, मात्र धावचीची संधी आणि यस इज गॉन. फलंदाज धावबाद. झेल तर ड्रॉप झाला होता, मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षक निराश झाला नाही. डीप स्क्वेरिश मिड विकेटच्या दिशेनं त्याने लगेच चेंडू उचलला आणि फेकला आणि बाकीचं काम तिथे पूर्ण केलंय विकेट किपरनं. बेल्स उडवल्या गेल्या, फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाही. धावबाद होतोय सागरने भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा केली आपल्या संघासाठी, मात्र हवं तसं यश मिळालेलं नाही. बाद होण्यापूर्वी त्याने 8 धावांचं योगदान दिलंय आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 3/22, म्हणजेच आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर, एक पॉइंट आहे मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे ऑफ साईडला, ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. नवीन बॅटर क्रीजवर आलाय राहुलकडे असेल स्ट्राईक. एक मोठा फटका जरूर आहे, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत होता, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग कडून खेळाडू आले होते आणि पुन्हा एकदा पहा किती चांगला थ्रो होता. विकेट किपरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल पिंट्याचं. फलंदाज धावबाद. दोन चेंडूंवर 2 फलंदाज धावचीतचे शिकार झालेत आणि आता मात्र हा सामना कुठेतरी पूर्णपणे निसटताना दिसतोय डीएससी आमने संघाच्या हातातून. आई एकविरा सावध संघाचं कौतुक करावं लागणार आहे. ह्या मॅचमध्ये देखील त्यांनी फार मोठी धावसंख्या तर उभी केली नव्हती, मात्र प्रत्येक गोलंदाजानं अतिशय चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, टिच्चून मारा केलाय. फलंदाजांनी देखील भरपूर चुका केलेल्या आहेत आणि त्यामुळेच पूर्णपणे बॅकफुटला या मॅचमध्ये डीएससी आमने संघ. धावसंख्या झाली 23, फलंदाज बाद झालेले आहेत 4. आता मात्र नवीन फलंदाज राज बारशी आला, ज्यानं फार लांब लचक असं षटक टाकलं होतं. लांब लचक षटकार त्याला आता ठोकावे लागतील सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 18 धावा. ओव्हरपिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल उडवलाय मात्र सुरेख झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे डीएससी आमणे संघाला. म्हणजेच आमणे संघाचं आव्हान आता मात्र कुठेतरी संपुष्टात येताना दिसतंय या स्पर्धेमध्ये. प्रसाद अजूनही खेळपट्टीवर आहे, वन डाऊन खेळण्यासाठी आला होता, मात्र फार निराशाजनक फलंदाजी आणि अशाच प्रकारची बॅटिंग आपण पाहिली. सातत्यानं डॉट चेंडू त्याने खेळलेत. 8 चेंडूंचा सामना केलाय, त्यापैकी 7 चेंडू त्यांनी निर्धाव खेळलेले आहेत आणि त्यामुळे संघ पराभवाच्या छायेत. शेवटचा बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आहे. हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेच नवीन सामन्याला सुरुवात करायची आहे. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघ आपण अगदी सज्ज राहायचं आहे. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर सामना समाप्त. मॅच जिंकली आई एकविरा सावध संघानं. पहिल्या मॅच मध्ये हा संघ पूर्णपणे बॅकफुटला होता किरवली संघाविरुद्ध, मात्र भावेश स्पोर्ट्स किरवली संघाच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. तेथून तो सामना भावेश स्पोर्ट्स किरवली संघाने गमावला. जबरदस्त कमबॅक केला आई एकविरा सावध संघानं आणि या मॅचमध्ये देखील अप्रतिम कामगिरी, पूर्णपणे वर्चस्व या मॅचवर त्यांचं राहिलं आणि अखेर सामना देखील अगदी सहज त्यांनी जिंकलाय. पाहू शकाल तुम्ही